कालाष्टमीच्या मुहूर्तावर शनिवारी सूर्यास्ताच्या सुमारास पैठण येथील बाहेरील नाथसमाधी मंदिरात काला दहीहंडी फोडून 3 दिवसीय नाथषष्ठी यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली। नाथवंशज हरिभक्त परायण रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते नाथसमाधी मंदिरात काला दहीहंडी फोडण्यात आली। नाथ संस्थानच्या वतीने नाथ मंदिरासमोरील डोममध्ये खासदार संदीपान भुमरे आणि नाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकऱ्यांच्या हस्ते काला दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम, छोटे माऊली श्री क्षेत्र आळंदी यांचं कीर्तन झालं। नाथ समाधी मंदिर आणि मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते। या सोहळ्यासाठी दरवर्षी हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून काल्याच्या प्रसादाचा लाभ घेतात। यावेळी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, मुख्य अधिकारी पल्लवी अंभोरे, तहसीलदार ज्योती पवार, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, नाथ संस्थानचे विश्वस्त दादा बारे, नगराध्यक्षा विद्याताई कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे, नंदलाल काळे, रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळके, शिवसेना पदाधिकारी पवन लोहिया, जितू परदेशी, सुरेश दुबाले आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। दुपारी 3 वाजता परंपरेनुसार गावातील नाथवाड्यातून नाथवंशजांची मानाची दिंडी गोदावरी वाळवंट मार्गाने सायंकाळी बाहेरील नाथ समाधी मंदिरात दाखल झाली। यावेळी महाराजांसह वारकरी भाविकांनी भानुदास एकनाथाचा जयघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात पावली खेळत आनंदोत्सव साजरा केला। नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक पैठण नगरीत दाखल झाले होते। 3 दिवस सोहळ्यात सहभागी झालेल्या शेकडो दिंड्या आणि वारकरी भाविकांनी कालाष्टमीच्या मुहूर्तावर आपापल्या फडावर कीर्तन करून काला दहीहंडी फोडली आणि काल्याच्या प्रसादाचा लाभ घेत घराकडची वाट धरली। खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, बिना पखवाज घेत आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असे अभंग गात वारकऱ्यांनी पैठण देवनगरीचा निरोप घेतला। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।